हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार. तर आज तुम्हाला लोकेशन चेंज वाटत असेल तर मी आली आहे दोंडाईच्याला माझ्या माहेरी. त्याचे 2 रिझन होते. एक म्हणजे की माझ्या वहिनीसाठी आली आहे. तर ते कशासाठी आले, आमच्याकडे एक प्रोग्राम आहे, तर तुम्हाला कळेलच तो कशाचा प्रोग्राम आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि दुसरं म्हणजे ना, तिकडे पुण्याला आमची तब्येत थोडी खराब होत होती, म्हणजे विहाची आणि माझी. 3 आठवड्यापासून आम्ही आजारी होतो. म्हणजे विहा आजारी पडायची, त्यानंतर मग मला व्हायचं, माझ्यामुळे परत तिला व्हायचं, असं हे सर्कल चालूच होतं. त्यामुळे म्हटलं चला आपण थोडं ब्रेक घेऊया. आणि मग त्यामुळे मग मी इकडे गावाला आले आणि प्रोग्राम पण होता, म्हणून मग मी इकडे दोंडाईच्याला आली आहे. आणि आता आमचं इकडचं रुटीन चालू झालं आहे. तर कसा दिवस जातो ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि कसं असतं, तिकडे पुण्याला सारखा पाऊस असतो, त्यामुळे मग वेदर खूप असं विचित्र असतं, म्हणजे स्पेसिफिकली लहान बाळांसाठी. तर इकडे कसं थोडं ऊन होतं, म्हणून मग म्हटलं थोडं लोकेशन चेंज होईल, विहायला पण बरं वाटेल आणि आम्ही दोघं पण बऱ्या होऊ, म्हणून मग आम्ही इकडे गावाला आलो. आणि आणि माझ्या केसांमध्ये थोडा मला बदल वाटतो आहे. आधी खूप जास्त फ्रीझी होते आणि त्यामुळे मग मी हेअर केअर रुटीन करते. ते तुम्हाला सांगतेच मी काय करते. म्हणजे मी आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा ते फॉलो करते. तर कसं आहे ते तुम्ही चेक करा, तो व्हिडिओ नक्की बघा. तर इकडे गॅलरीतच ॲलोवेराचं प्लांट आहे, त्यामुळे म्हटलं चला त्याचं पण यूज करूया आपण. तर मी आता ॲलोवेरा कट करून घेते. मी जरा खालचे तोडून घेणार, कारण वर नवीन येत असतात. तर मला असं वाटतं माझ्यासाठी एवढं बस झालं. किती छान वाढलं आहे ना. आणि ते मला आता काय करावं लागेल, एकाच कुंडीमध्ये सगळं एकत्र आले आहेत ना ते छोटे छोटे पण, त्यामुळे मग मी आता काय करते, नवीन कुंडी आणते किंवा मग एखाद्या दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करते बाकीचे. इथे मी आता ॲलोवेरा कट करून घेतला आहे. साईडचे जे एजेस असतात ते पण कट करायचे, आणि जो मधला पल्प असतो ना, आपल्याला तो मेनली यूज करायचा असतो, त्यामुळे छान असा पल्प काढून घेतला आणि त्यानंतर त्याला वॉश करायचा आणि नंतर मग ब्लेंडरमध्ये टाकायचा. जे माझ्या हेअर लेंथसाठी ओके वाटतंय मला. आता यामध्ये मी ॲड करणार थोडं कोकोनट ऑइल. तसं मी काल ऑइलिंग केलं होतं, पण तरी थोडं म्हणजे नरिशमेंट चांगली मिळते त्याला जर आपण पल्प आणि कोकोनट ऑइल. आता हे छान मी असं मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेणार. हे मी आता मिक्सरमध्ये काढले, तुम्ही बघू शकता. एवढं छान वाटतं ना हे, म्हणजे असं त्याला फ्रोथ सारखं आलेलं असतं हे, आणि हे तसंच आपल्याला लगेच लावायचं असतं, त्यामुळे मी आता पटकन लावून घेते. आणि हे ट्रान्सफर करताना थोड्या मोठ्या वाटीतच घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा ते घेतो ना, हाताला लावतो, तर ते असं खाली पडत असतं, कारण ते थोडं चिवी नेचरचं असतं, त्यामुळे मोठ्या वाटीत घ्यायचं, जेणेकरून ते आपल्या बोटांना व्यवस्थित बसेल. आता मी थोडे केस विंचरून घेणार, म्हणजे जे असे इंटँगल्स झालेले असतात ना ते सगळं निघून जातं आणि हेअर वॉशमध्ये आपलं हेअरफॉल नाही होत जास्त. अजूनही माझे केस गळतात बऱ्यापैकी. आता हे इव्हनली आपल्या रूट्सला, स्कॅल्पला आणि जे एंड्स असतात जिथे आपले स्प्लिट एंड्स होतात मेनली, तिथे पण हे छान असं लावून घ्यायचं, कारण हे नॅचरल आहे, याचे काही साईड इफेक्ट नसतात. तर आता मी हे असं अर्धा तास किंवा 1 तास ठेवणार आणि मग मी हेअर वॉश करणार छान. तर आम्हाला आता मार्केटमध्ये जायचं आहे, गावात काय काय आहे ते बघूया, आणि थोडी शॉपिंग करायची होती, म्हणून मग आम्ही बाहेर निघतोय. चला तर मग. विहा पण रेडी आहे, इकडे मम्मी पण येते आणि आम्ही आता निघतोय. चला. मेनली विहासाठी बाहेर आलो होतो, कारण विहाच्या ज्या पैंजण आहे म्हणजे साखळ्या, तिच्यानं ते थोड्या लूज होत होत्या, त्यामुळे म्हटलं तिच्या साईजच्या बनवून घेऊया. कारण आता बऱ्याच दिवसापासून मी तिकडे ना असं धागा अडकवून ठेवला होता, पण आता तो धागा मी काढला आणि म्हटलं चला ते थोडे व्यवस्थित राहिले पाहिजे, म्हणून ते तिच्या व्यवस्थित मापाच्या करून घेतल्या आणि तिला त्या घातल्या.
आणि त्याच्यानंतर लगेचच मला ना तिला जे बेबी शॉवरचा जो ड्रेस आहे तिच्यासाठी घेतलेला, त्याच्यासाठी मला बँगल्स घ्यायच्या होत्या. ते बघायला गेलो, पण काय झालं विहाची साईज एवढी छोटी आहे ना, तर बऱ्याच मला शॉप फिराव्या लागल्या आणि फायनली जाऊन एका शॉपमध्ये मला तिच्या साईजच्या मिळाला, पण त्या पण ग्रीन नाही मिळालं. म्हणून मग अजून 1-2 शॉप एक्सप्लोअर केले आणि मग फायनली मिळाल्या. आवाज कसा येतो? आवाज आवाज बाबा बोलवता बघ, तुला चालून दाखव. लाईट लाईट काय घेतलं विहा तू? कार. काय विहा? कार. थोडी ग्रोसरी शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही इकडे मार्केटमध्ये आलोय आणि विहाने तिची शॉपिंग केली आणि आम्ही आमची शॉपिंग केली. विहा त्यामध्येच खूप खुश होती आणि तिला बघूनच आम्ही खूप खुश होतो. आता आम्ही घरी आलो, म्हणजे थोडा वेळ झाला आणि विहाला थोडं खाऊ घातलं आणि आता ती झोपली आहे बऱ्यापैकी व्यवस्थित. इकडे आल्यावर काय झालं की गरमी वाढली ना, त्यामुळे तिची थोडी चिडचिड होत होती. आम्ही बाहेर म्हणजे गावात बरेच कामांसाठी गेलो होतो, पण तेवढे सगळे कामं नाही झाले. विहा चिडचिड करत होते, त्यामुळे आम्हाला लवकर घरी यावं लागलं. आणि येताना आम्ही इथे एक मॉल पण आहे. मॉल म्हणजे जे पुण्या साईडला डीमार्ट असतं त्या टाईपमध्येच आहे, पण इकडे स्पेस खूप असतो, त्यामुळे खूप मोठं असं छान लॅविश केलं आहे त्यांनी. तिथे गेलो होतो. विहाला काही तिथे टॉईज बघायचे, तिला कार घेतली, तिला खूप आवडली ती, आणि ती कार हातात घेऊनच ती झोपी गेली तशीच. तर आणि तिला काही शूज घ्यायचे होते, ते शूज घेतले आणि सगळं आवरून झालं आणि मग आता थोडा आराम करते आणि मग जेवायला बसते. तर याआधीचा जो व्हिडिओ बघितला तुम्ही, तो मी पुण्याहून जस्ट आली होती तेव्हा शूट केलेला आणि आता मी बेबी शॉवरचा प्रोग्राम करून दोंडाईच्याला परत आली आहे आणि मग आता नवरात्र स्टार्ट झाली. आज आहे नवरात्रीचा 4था दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा आणि आम्ही गेलो इकडे पेडकाई मातेच्या दर्शनाला, कारण प्रत्येक नवरात्रीमध्ये मी देवीच्या दर्शनाला जाते आणि गेल्यानंतर ओटी भरते. हे मी आधीपासून फॉलो करते, त्यामुळे मग म्हटलं चला या देवीचं मंदिर जवळच आहे तर मग जाऊया. आणि आता रंग आहे पिवळा, विहाकडे आणि माझ्याकडे नव्हता म्हणून मग तसं चालू. म्हणून मी निळा ड्रेस घातलाय. ह्या देवीचं मंदिर खूप उंचावर आहे आणि तिथे गेल्यानंतर एवढी फ्रेश एअर असते, तर गेल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं. आणि आम्ही आता इकडे पोहोचलोय देवीच्या मंदिरात आणि आम्ही खूप सकाळी सकाळी गेलो होतो, त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. म्हणजे हे जे ग्रिल्स आहेत ना, हे पूर्ण फुल असतात. म्हणजे अष्टमी नवमीला सगळं हे फुल असतं आणि आपल्याला वेटिंगसाठी 2-2, 3-3 तास उभं राहावं लागतं. पण आम्ही लवकरच आलो. आज 4थी माळ आहे. छान असं दर्शन झालं आणि देवीची ओटी भरली मी इकडे. विहाने पण छान असा जय जय केला. विहाने इकडे नमस्कार केला आणि तुम्ही बघू शकता विहाला एवढं छान वाटत होतं आणि ती एवढी फ्रेश होती, तिला बघून असं आम्हालाच खूप छान वाटत होतं आणि तिची निघायची अजिबात इच्छा नव्हती. तसंच आम्ही हो तिला ना, बाहेर पळती ती. घेतलं. विहा वर बघ, विहा वर बघ. आले, वा 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 वा. येताना खूप भूक लागली होती म्हणून बाहेरूनच नाश्ता घेऊन आलो. छान असा नाश्ता केला आणि त्यानंतर संध्याकाळी मला बाहेर जायचं होतं, कारण मला कन्यापूजनाचं काहीतरी सामान घ्यायचं होतं. त्यामुळे छान असं मी सामान घेतला आणि त्यानंतर मी माझ्यासाठी बँगल्स बघत होती. मला ह्या अशा टाईपमध्ये बँगल्स कधीपासून घ्यायच्या होत्या, पण त्या मला असं व्यवस्थित कुठे मिळतच नव्हत्या आणि इथे मिळालं तर मला साईज मिळत नव्हती. त्यामुळे मग आता नेक्स्ट टाईम परत व्हिजिट करणार त्या शॉपमध्ये आणि मग मी त्या परचेस करणार.
त्यानंतर विहासाठी काही दांडियाचा ड्रेस बघायचा होता, त्यावरची ज्वेलरी, बँगल्स सगळं काही असं आम्हाला एका शॉपमध्येच मिळालं. ते घेतलं कारण पप्पांची खूप हौस होती की तिला दांडियामध्ये आपण पार्टिसिपेट करूया, तिला घेऊन जाऊया. चला तर म्हटलं घेऊया आणि छान असं मिळालं म्हणून मी लगेच घेतलं. त्यानंतर थोडं ग्रोसरी शॉपिंग करायची होती, घराजवळच आहे ते, त्यामुळे मग आमचं म्हणजे 2 दिवसातून एकदा तरी व्हिजिट करतोच आम्ही, तिथे काहीतरी सामान घ्यायचंच असतं. हा बघा, मस्त आहे ना. आणि ही ज्वेलरी घेतली त्याच्यावर, बँगल्स नव्हते ना ग दुसरे, बघितले मस्त आहेत ना. काय आवडलं तुला जास्त? टिपरे आवडले का काय? जास्त आवडले, ड्रेस बी भारी. सगळं आवडलं. सगळं छान. आता इथं पकड. तू वाजून दाखव दीदीला. हे बघ असं असं वाजायचं. वाजव. कसं कसं? वाज. आहा आहा आहा. आगे खेळू दे तिला, कसं खेळते तसं खेळू दे. ओ. तर आत्ताच आम्ही घरी आलोय. सकाळी देवीच्या दर्शनाला गेलो होतो. जवळच पेडकाई देवी आहे, जी पप्पन त्यांची कुलदेवता आहे. आणि मला पण त्या देवीला ओटी भरण्यासाठी जायचंच होतं, त्यामुळे मग सकाळी तिकडे गेलो. आणि आता संध्याकाळी विहायला थोडी शॉपिंग करायची होती, तिला दांडियाचा ड्रेस घ्यायचा होता पप्पांना, त्यामुळे मग आम्ही जवळच मार्केटमध्ये गेलो आणि तिला ड्रेस आणला. ड्रेस छान दिसतोय, पण तिला थोडी साईज ती छोटी वाटते, त्यामुळे आता उद्या एक्सचेंज करतो आणि एक साईज मोठी आणतो आणि त्यानंतर मग तिला दांडियाला घेऊन जाणार. आणि आता बराच उशीर झाला आहे. आता मम्मी जेवण बनवते आणि मी विहाचं जेवण बनवते आणि मग नंतर जेवायला बसतो आम्ही. आज जेवणामध्ये बनते पावभाजी आणि मी सगळं व्हेजीस कट केल्या आणि आता फोडणी द्यायची आहे. तर बघूया कशी बनते पावभाजी. पप्पा मम्मींना आवडते का बघूया. इथे सगळं मी शिमला मिरची आणि कांदा जे मी फ्राय करणार त्यामध्ये टाकणार आणि इकडे सगळे व्हेजेस मी कुकरमध्ये ऑलरेडी बॉईल करायला टाकलं आहे. तर आता ते झाल्यावर मग रेडी करूया. त्यानंतर इकडे लाईट गेली, त्यामुळे मला काहीच शूट नाही करता आलं पुढचं, पण ओव्हरऑल भाजी खूप छान झाली होती आणि टेस्टी झाली होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि विहाचा दांडियाचा ड्रेस पण कसा वाटतोय ते पण कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या.